नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यात पूर्वमोसमी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. या सर्व दूर एक चांगला पाऊस झालेला आहे. यावर्षी पावसाळा अर्थात मान्सून हा देखील चांगला राहणार असल्याबाबतची हवामान विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. यांच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आता खताची बिबियांची खरेदीसाठी केली जात आहे. खरेदी होत असतानाच आवश्यक असलेल्या किंवा ज्याची मागणी आहे अशा खतांची बिबियांची बाजारांमध्ये तुटवडा निर्माण होतो. ब्लॅक न विकलं खतांचे लिंकिंगचे प्रकार असणं असे प्रकार घडून येतात. साहजिकच यांच्यामध्ये शेतकऱ्यांची लूट होण्याची संभावना शक्यता होते. यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की खतांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून जर जाहीर करण्यात आलेले ते दर काय आहे. यांच्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर 2025 पर्यंत NDBDS 2010 ही योजना लागू करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यांच्या अंतर्गत खतांवर अनुदान जाहीर केलं आहे. यांच्यामुळे खतांच्या भावांमुळे काही पडलेला फरक होता तो देखील कुठेतरी समायोजित करण्यात आला आहे. याच थोड्याशा फरकांचा भावना शेतकऱ्यांच्या खत उपलब्ध करून दिली जात आहे. लिंकिंग करण्यासाठी सुद्धा मनाई करण्यात आलेली आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी लिंकिंग होते. बऱ्याच ठिकाणी DAP सारख्या खतांचा तुटवडा निर्माण केला जातो, कृत्रिम तुटवडा केला जातो. साहजिकच तुटव देखील होतो. परिस्थितीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भावाची आकारणी केली जाते. एकंदरीत आता हंगामामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खताचे नेमके भाव काय आहे हेच या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजेच की जर पाहिलं तर युरियाच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात खताच्या भावांमध्ये बदल झाल्याचं सांगण्यात आलं आहे, परंतु यांच्यामध्ये कुठल्याही बदल नाही आहे. खताच्या युरियाचे 2 बॅग आहे, ते एक तो 45 किलो आणि दुसरा एक 50 किलो. यांच्यामध्ये 45 किलोचं बॅगचं रेट आहे वेट वेगळा आणि 50 किलोच्या बॅगचा रेट हा वेगळा, असे 2 रेट आहे. यांच्यामध्ये 45 किलोचं बॅगचे रेट ₹266.58 इतका आहे आणि DAPचा 1846 यांचा रेट ₹1350 इतका आहे. आणि झरोझरम म्हणजेच की हा खताचा रेट हा ₹1650 प्रति बॅग आहे. म्हणजेच की SMP मध्ये ग्रॅन्युअल SP दाणेदार आहे, म्हणजेच की त्यांचा रेट साधारणपणे ₹570 आहे. यांच्यानंतर NPK 19चा रेट हा ₹750 आहे व NPKचा जी काही खत आहे ती 1509चा दर हा सुद्धा ₹1470 प्रति बॅग एवढा असणार आहे. यांच्या व्यतिरिक्त सुद्धा जी खत आहे ते जे काही भाव यांच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे यांच्याबद्दल आपण यापूर्वी अपडेट घेतलेला आहे की नॉर्मल शेतकऱ्यांसाठी वापरण्यामध्ये आलेली मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते व खत येतात ज्यांच्यामध्ये रेट वाढलेले आहे किंवा रेट वेगवेगळे आहे हे सांगितलं जातं. याच दरांमध्ये ही खत उपलब्ध करून दिली जातं. याच व्यतिरिक्त जी रक्कम आहे ती रक्कम केंद्र शासनाच्या माध्यमातून त्या खत कंपन्यांना सबसिडी स्वरूपामध्ये दिली जात आहे. अशा प्रकारे खतांच्या दरांच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं. आपण नक्की उपयोगी पडेल. धन्यवाद.